पुणे येथील महाविद्यालयीन विद्यालयाची ट्रिप जी आहे ते दुबई येथे गेले. मात्र दुबई येथे सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ही गेलेली पूर्ण टीम जी आहे ती सहल जी आहे ते तिथेच अडकून पडले. सगळे 80 विद्यार्थी सुखरूप असल्याची आपल्याला माहिती मिळते. मात्र कुठेतरी याच 80 मध्ये एक जे आहे ते हिंगोलीची खुशी बेडरे ही महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आहे आणि ती पुण्यातून दुबईसाठी सहलीमध्ये गेलेली आहेत. आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी येत खुशीचे वडील. खरं तर दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती झाली, ट्रिपमध्ये खुशी गेलेली आहे. तिकडे काय संपर्क झाला तुमचा, काय बोलणं झालं नेमकी, आता तिथली परिस्थिती काय आहे? शैक्षणिक सहल कॉलेज तर्फे गेलेली आहे खुशी. पूर्ण 80 विद्यार्थ्याचा ग्रुप आहे ते, आणि ते 1 तारखेला परत येणार होते, पण ते युद्ध सुरू झाल्यामुळं फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळं सर्वजण तिथं अडकलेले आहेत. तर तिथं चांगली त्यांची व्यवस्था आहे, कॉलेज आणि प्रशासन त्यांची चांगली व्यवस्था ठेवत आहे. हे पहिले तर आम्हाला फार काळजी झाली एकदम अडकले म्हणून मुलं, पण नंतर खुशीशी बोलणं झालं. कॉलेज टीचर पण तिचे फोन केले, त्यांनी पण ते सर्वांना सांगितलं की सर्व मुलं सुखरूप आहेत, आणि जसंही विमान सेवा सुरू होते आम्ही सर्वाला फर्स्ट प्रायोरिटी देऊन सर्वाला पहिले भारतात घेऊन येऊ. तर त्याच्यामुळे थोडी जरा परेशानी कमी झाली आमची. खुशीचं आणि तुमचं बोलणं कधी झालं? सकाळी बोलणं झालं का? काय तिथली परिस्थिती तिने सांग, अनुभव काय सांगितले नेमके? हा, तसं तर ती जिकडं ज्या ठिकाणी आहे तिथं काही युद्धजन्य परिस्थिती नाही, तर ती म्हणली आमच्या तर काही भीतीचं वातावरण नाही, आणि बोलणं तर रोजच सुरू आहे. आज पण सकाळी झालं, व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल दोन्ही चालू आहेत, आणि सर्व मुलं एकदम चांगल्या स्थितीत आहेत तिथे. मात्र ती तुम्हाला घाबरलेल्या अवस्थेत किंवा मग नेहमी तुमच्याशी जसं वागतं तसंच आहे की काही घाबरलेल्या अवस्थेत वगैरे दिसली तुम्हाला? नाही, तसं काय नाही, नॉर्मल आहेत मुलं सर्व. म्हणजे त्यांच्या तिकडे काही युद्धाचं परिस्थितीच नाही, तर त्यांना काही त्याचं भीतीचं कारण नाही त्यांना. भीती फक्त आपल्यालाच होती की तिथं अडकले म्हणून, पण त्यांना बघून सर्व नॉर्मल आहेत ते मुलं पण सर्व, आणि खुशी पण चांगली आहे त्यांच्यासोबत. जिल्हा प्रशासन असेल किंवा मग आपलं राज्य सरकार असेल, एखाद्या प्रतिनिधीशी काही बोलणं झालं का तुमचं? राजकीय असेल मग प्रशासनातील अधिकारी? नाही, आमचं नाही, ते कॉलेजवालेच सर्व बोलणं चालू आहे त्यांचं सरकार सोबत. ते स्वतः प्रयत्न करत आहेत. आता एवढे मुलं आहेत तर ते स्वतः प्रयत्न करून त्यांना आणण्याची जबाबदारी घेत आहेत ते सर्व. निश्चितच आपण बघतोय की खुशी बडेरा नावाची विद्यार्थिनी हिंगोलीची आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये राहते आणि पुण्यातून त्याची ट्रिप जी आहे ते दुबईसाठी गेलेली आहे. मात्र दुबईमध्ये जे परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये तब्बल 80 विद्यार्थी अडकलेले असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. खरं तर खुशी बेडेरा जी आहे ती सुखरूप आहे आणि तिचं आणि माझं बोलणं दररोज होत असल्याची त्याच्या पालकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. कुठलीही काळजी न करण्याचं त्यांनीही सांगितलं आहे. आणि कॉलेज ते कॉलेज जे प्रशासन आहे हेही त्यांच्या संपर्कात वारंवार आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वारखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.